21 जानेवारीच्या या घडामोडीच्या सेशनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघूयात मग आजच्या चालू घडामोडी. आता काय झालेलं आहे, अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली आहे? मला सगळ्यांनाच माहीत आहे अमेरिकेत कितव्या नंबरचे प्रेसिडेंट आहे? 47व्या नंबरचे. इलेक्शन कधी झाले? इलेक्शन कधी होतात? नोव्हेंबरमध्ये इलेक्शन होतात. नोव्हेंबर किती नोव्हेंबरला? 5 नोव्हेंबरला इलेक्शन झालं, तर ती काही गरज नाही. पण त्यावेळेस किती 538 इलेक्ट्रोलपैकी किती ह्यांना भेटले होते? 538 इलेक्ट्रोलपैकी बहुमत कोणत्या पक्षाला भेटलं होतं? रिपब्लिकन पार्टीला भेटलं होतं. रिपब्लिकन पार्टी. आणि ह्यांच्यातनं कोण राष्ट्राध्यक्ष म्हणणार होते? डोनाल्ड ट्रम्प. आणि ह्यांचा शपथविधी कधी असतो? शपथविधी असतो 20 जानेवारीला. 20 जानेवारीला म्हणजे काल काय झालं आहे, ह्यांचा शपथविधी झाला आहे. ह्यांना शपथ कोण देतं? तिथले जे हायकोर्ट असेल, तिथलं उच्च न्यायालय असेल तिथलं, ते जे न्यायाधीश देतात, मुख्य न्यायाधीश देतात शपथ. आणि असं 1885 नंतर असं एकदा झालेलं आहे. 1885 नंतर आता पहिल्यांदा असं घडलेलं आहे, 1985 नंतर की राष्ट्रपतींनी कुठे शपथ घेतलेली आहे? व्हाईट हाऊसमध्ये शपथ घेतलेली आहे. व्हाईट हाऊसमध्ये शपथ घेतलेली आहे. कारण की बाहेर खूप थंडी आहे म्हणून त्यांनी कुठे घेतलेली आहे? व्हाईट हाऊसमध्ये शपथ घेतलेली आहे. तर कोण झालेलं आहे? 47वे डोनाल्ड ट्रम्प. आणि ह्यांच्या अपोजिशनमध्ये कोण होतं? डेमोक्रॅटिक पार्टीच्या लीडर कोण होत्या? कमला हॅरिस. हे कोणत्या पार्टीची होती? डेमोक्रॅटिक पार्टीची होती हॅरिस. बरोबर. विवेक रामास्वामी ह्यांना काय केलेलं आहे? आणि एलॉन मस्कला डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सीचं हेड बनवलेलं आहे. डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी, एवढं लक्षात ठेवा. विवेक रामास्वामी आणि एलॉन मस्क. बरोबर. पुढला प्रश्न बघू. पॉलरिस डॉन मिशन सुरू करण्याची घोषणा कोणी केलेली आहे? पॉलरिस डॉन म्हणजे कशासाठी? स्पेसवॉकसाठी. आणि कोणी लॉन्च केलेलं आहे? स्पेसएक्सनंच लॉन्च केलेलं आहे. कशासाठी आहे? स्पेसवॉकसाठी आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोच म्हणून कोणाला ते केलेलं आहे? कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोण बनलेलं आहे? मेल क्रिकेट टीम कोण बनलेलं आहे? कोच कोण बनलेलं आहे? गौतम गंभीर बनलेलं आहे. गौतम गंभीर. बरोबर आहे. पहिले कोण होते? राहुल द्रविड होते. आता पुढलं क्वेश्चन. अलीकडेच पूर्व हिंदी महासागरात ला पेरोस हा बहुराष्ट्रीय सराव कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला आहे? ला पेरोस हा पहिल्यांदा सराव बघा कसला आहे. हा कसला आहे? मल्टीनॅशनल एअरफोर्स एक्सरसाइज आहे. मल्टीनॅशनल एअरफोर्स एक्सरसाइज. हा कुठं व्हायला? इंडो पॅसिफिक रिजनमध्ये व्हायला. त्यालाच काय म्हणतो? पूर्व हिंदी महासागरात म्हणतो आपण. इंडो पॅसिफिक रिजनमध्ये व्हायला. इंडो पॅसिफिक रिजनमध्ये हा होणार आहे. त्याला काय म्हणतो? पूर्व हिंदी महासागरात होणार आहे. बरोबर आहे. तर ह्याचं नेतृत्व कोण करणार आहे? असं क्वेश्चन आहे. ह्याचं नेतृत्व कोण करणार आहे? फ्रान्स करणार आहे. मग भारतानं भाग घेतला आहे का? तर हो, भारतानं भाग घेतलेला आहे. आणि भारताकडून कोणतं जहाज गेलेलं आहे? भारताकडून गेलेलं आहे इंडियन नेव्हल शिप मुंबई हे भारताकडून त्यामध्ये हे भाग घेणार आहे जहाज. तर कुठं चालू झालेलं आहे? हा कोणाच्या नेतृत्वाखाली चालू झालेलं आहे? फ्रान्स. बरोबर. पुढला प्रश्न. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मुख्य सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोणाची केलेली आहे? टीबीसाठी सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? निर्मूलन करण्यासाठी. आणि आपलं टीबीचं टार्गेट कधीचं आहे? 2025. टीबी हारेगा देश जितेगा ही त्याची काय आहे? टॅगलाईन आहे. आणि ह्याच्या सल्लागार म्हणून कोण आहेत? सौम्या स्वामीनाथन. 10 वर्षासाठी रस्ता सुरक्षा कृती योजना स्वीकारणारे पहिले राज्य कोणतं आहे? रोड सेफ्टीसाठी एवढंच लक्षात ठेवा. रोड सेफ्टी म्हणलं काय लक्षात ठेवायचं? राजस्थान लक्षात ठेवायचं. पुढला प्रश्न. टेनिस इतिहासातील सर्वाधिक ग्रँड स्लॅम सामने खेळण्याचा विक्रम अलीकडे कोणी केलेला आहे? आता माहीत आहे टेनिसचे काय असतात? टेनिसचे ग्रँड स्लॅम असतात. कोणकोणते ग्रँड स्लॅम असतात सांगा बरं. एक तर असतो ऑस्ट्रेलियन ओपन, दुसरा असतो US ओपन, तिसरा असतो विम्बल्डन ओपन, आणि चौथा असतो कोणता राहिला? फ्रेंच ओपन कशावर असतो? चिखलाच्या ह्याच्यावर असतो. क्ले कोर्ट म्हणतात. ऑस्ट्रेलिया ओपन कशावर असतो? हार्ड कोर्टवर असतो. US ओपन कशावर असतो? ग्रास कोर्ट असतो. आपण विम्बल्डन बी कशाच्या ह्याच्यावर असतो? हार्ड कोर्टवर असतो. आता काय झालं? 2025चा ऑस्ट्रेलियन ओपन चालू झालेला आहे. सुरू झालेला आहे. ह्याच्यामध्ये एक खेळाडू आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, नोवाक जोकोविच. हा कुठला आहे? हा सर्बियाचा आहे. ह्यावेळेस ऑलिम्पिकमध्ये टेनिसमध्ये गोल्ड भेटलेला कोण आहे? नोवाक जोकोविचच आहे. ह्यानं काय केलं?
कशात? ग्रँड स्लॅम खेळणारा 430 मॅचेस खेळणारा हा पहिला ह्यानं रेकॉर्ड केलेला आहे. किती? 430. 430. मग 430च्या खाली कोणतरी असेल ना, तर ह्याच्या अगोदर होता 429 मॅचेस खेळणारा, ग्रँड स्लॅममध्ये मॅचेस खेळणारा कोण होता? तो रोजर फेडरर होता. रोजर फेडरर. हा कुठला आहे रोजर फेडरर? आहे स्वित्झर्लंडचा. स्वित्झर्लंड. 429 मॅचेस खेळणारा आणि 430 मॅचेस खेळणारा कोण झाला? नोवाक जोकोविच झाला. बरोबर आहे. कुठला आहे? सर्बियाचा. राफेल रनडार ह्यानं काय केलेलं आहे? रिटायरमेंट घेतलेलं आहे टेनिसमधून. कार्लोस अलकराज. पाठीमागच्या वर्षीचे फ्रेंच आणि विम्बल्डन कोण जिंकलं होतं? कार्लोस अलकराज 24चे. आणि 24चा बाकीचे 2 राहिलेले ऑस्ट्रेलियन आणि US ओपन. हे कुठला आहे? जेनिक सिन्नर. हा कुठला आहे? इटलीचा आहे. हे कुठला आहे? स्पेनचा आहे. राफेल नडाल उभे कुठला आहे? स्पेनचा आहे. बरोबर. पुढला प्रश्न. मुख्यमंत्री मंगला पशु विमा योजना सुरू करण्याची घोषणा कोणी केलेली आहे? ही पण राजस्थानच केलेली आहे. कशासाठी? जनावरांसाठी विमासाठी. पहिली जागतिक म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल मनोरंजन शिखर परिषद 2024 कुठं झालेली आहे? ऑडिओ व्हिज्युअल कुठं झालेली आहे? सगळ्यांनाच माहीत आहे, गोव्याला झालेली. पुढला प्रश्न. जगातील पहिला 300 मेगावॅट कॉम्प्रेसिव्ह एनर्जी स्टोरेज प्लांट नेकचू फर्स्ट नुकताच कुठे कार्यान्वित झाला आहे? आता काय आहे? नेकचू. त्याचे नाव नेकचू फर्स्ट. हा कुठला आहे? हा आहे चायनाचा. आणि हा काय आहे? एवढंच लक्षात ठेवा. हा काय आहे? 300 मेगावॅटचा. 300 मेगावॅट कॉम्प्रेस एअर एनर्जी स्टोरेज प्लांट. इथं काय केलेलं आहे? कॉम्प्रेस एनर्जी स्टोरेज प्लांट आहे. म्हणजे एअर काय केलेलं असते? कॉम्प्रेस करून तिथं ठेवलेले असते आणि त्याच्यापासून काय होणार? 300 मेगावॅट एनर्जी जनरेट होणार. स्टोरेज प्लांट. हा कुठं चालू झालेला आहे? चायना. एवढंच लक्षात ठेवा फक्त. बाकी काय याची ती गरज नाही. कॉम्प्रेस एअरचा. कृषी स्टार्टअपला पाठिंबा देण्यासाठी ॲग्रेश्युअर सुरू करण्याची घोषणा कुणी केलेली आहे? ॲग्रेश्युअर कुणी सुरू करणार आहे? नाबार्ड. नाबार्डची स्थापना कधीची आहे? नाबार्डची NABARD. नाबार्डची स्थापना कधीची आहे? 12 जुलै 1982. कोणत्या समितीने आहे रे ह्याची? ह्याची समिती आहे शिवरामन समिती. ह्याचा हेड कोण आहे? KV साजे आहेत हेड. ह्याचा हेडक्वार्टर कुठं आहे? मुंबईला आहे. आणि ह्याच्यासाठी कायदा कधीच होता? नाबार्डचा कायदा 1981. आणि शिवरामन समितीची ही समिती कधी बनवली होती? 1979ला. 1979 भारत तिबेट बॉर्डर पोलिसांनी चीनच्या सीमेवर कोणत्या ऑपरेशन अंतर्गत 108 किलो सोने जप्त केलेले आहे? कोणतं ऑपरेशन होतं? ITBPचं ऑपरेशन कोणतं होतं? त्याच्यात 108 किलो सोन्याला काय केलेलं आहे? जप्त केलं होतं. ITBP. इंडो टिबेटियन बॉर्डर फोर्स. ऑपरेशन कोणतं होतं? ऑपरेशन जसबा. ऑपरेशन जसबा. नुकतेच पुरुष आणि महिला या दोन्ही गटात पहिल्या खो खो वर्ल्ड कप 2025चे विजेतेपद कोणी केलेलं आहे? आता काय झालेलं आहे? आता फर्स्ट खो खो वर्ल्ड कप हा कुठं होणार होता? हे तो होस्ट कोण करणार होतं? न्यू दिल्ली 2025. याचा क्रमांक किती आहे? पहिलाच झाला आहे. पहिला झाला कुठं झाला आहे? न्यू दिल्लीला झालं. उद्घाटन कुणी केलं होतं ह्याचं? उद्घाटन केलं होतं जगदीप धनखड यांनी. काय ते आपले उपराष्ट्रपती धनखड. ह्याचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण होते? मॅस्कॉट काय होता ह्याचा? मॅस्कॉट काय होता? टोटल टीम किती होत्या? महिला टीमचं कॅप्टन कोण होतं? कारण की महिला टीमचं कॅप्टन आपल्याला हे आहे. ब्रँड ॲम्बॅसेडर कोण होतं? सलमान खान आणि टायगर श्रॉफ. मॅस्कॉट काय होता? तारा आणि तेजस हा मॅस्कॉट होता. टीम किती होता? मेलमध्ये 20 टीम होत्या आणि फिमेलमध्ये किती? 19 टीम होत्या. आणि मेल आणि फिमेल जिंकणारं कोण? फायनल मॅच कोणाकोणासोबत झाले? भारत आणि नेपाळमध्ये झाले. नेपाळ. आणि दोन्ही पण ट्रॉफी जिंकणारं कोण झालेलं आहे? भारत. मेल आणि फिमेल कोण जिंकलेलं आहे? भारत. आपल्या बीडची प्रियंका इंगळे ही फिमेल कॅप्टनची. बीडची प्रियंका इंगळे हे महिला गटाचे काय होते? कॅप्टन होते. एवढं एक लक्षात ठेवा. प्रियंका इंगळे कशाची होती? कॅप्टन होती खो खो टीमची. कोण जिंकलेलं आहे? भारत जिंकलेलं आहे. एवढ्या फक्त गोष्टी लक्षात ठेवा. आणि दिल्लीला कुठं झालं होतं? इंदिरा गांधी स्टेडियमवर चालू झालेला होता हा खो खो. युरोपीय युनियनच्या अध्यक्षतेपदासाठी कोणाची नियुक्ती झालेली आहे? उर्सुला वॉन कमिशन किंवा युनियन. उर्सुला वॉन डोर. R21 मॅट्रिक्सियम मलेरिया लसीकरण सुरू करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता झाला आहे? हा झालेला आहे कोटे डी आयवर. बरोबर. अलीकडेच IMFने पुढील 2 आर्थिक वर्षात भारताची आर्थिक स्थिती किती टक्के असेल असा अंदाज वर्तवला आहे. काय केलं आहे IMFनं? GDP ग्रोथ रेट. त्यानं अगोदर किती? वर्ल्ड बँकनं ते केलं होतं. वर्ल्ड बँकनं किती सांगितलं होतं? 6.7. ह्यानं काय सांगितलं आहे? 2024-25 आणि 25-26 ह्याचा किती राहील? 26 ह्याचा राहील 6.5. आणि ओव्हरऑल जगाचा किती असेल? जगाचा असेल 3.3.
3.3% असेल. म्हणजे IMF काय म्हणलेलं आहे, सगळ्यात जास्त ग्रोथ करणारी, फास्ट ग्रोथ करणारी इकॉनॉमी बनलेली आहे. कोणती इकॉनॉमी? इंडियन इकॉनॉमी. किती सांगितलेलं आहे? 6.5. IMF आणि वर्ल्ड बँकची स्थापना कोणत्या बैठकीने झालेली आहे? ब्रेटन वूड्स बैठकीने झालेली आहे. आपलं कोण गेलते? CD देशमुख गेलते. संयुक्त राष्ट्राच्या जलपरिषदेचे 53वे सदस्य कोण बनलेले आहे? हा कोटेडी आयवरच बनलेला आहे. कोटेडी आयवर. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कोणत्या देशाच्या पहिल्या ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेमसाठी यजमान देश म्हणून ते केलेलं होतं? ऑलिम्पिक ई स्पोर्ट कोण होतं? सौदी अरेबिया हा काय होता? होस्ट होता तिथं, सौदी अरब. नुकतेच चर्चेत असलेली स्वामित्व योजना कशाशी संबंधित आहे? आता बघा, स्वामित्व योजना ही कधी योजना चालू झालेली होती? स्वामित्व योजना ही कधी चालू झालेली होती? 24 एप्रिल 2024. आणि स्वामित्व योजना म्हणजे काय? जे संपत्ती कार्ड ह्याच्यात दिले जातात. संपत्ती कार्ड म्हणजे तुम्ही त्या संपत्तीचे मालक आहेत म्हणून संपत्ती कार्ड दिलेले असतात. आणि कोणत्या मंत्रालयात अंतर्गत येतं? आता 24 तारखेला चालू झाले म्हणल्यावर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे होते. पंचायत राज मंत्रालय ह्याच्या अंतर्गत येतं. आता काय झालेलं आहे? 18 जानेवारी PM यांनी 65 लाख कार्ड हे केलेले आहेत, वाटप केलेले आहेत. 65 लाख कार्ड. स्वामित्व योजना म्हणजे मालकी तुमची, म्हणजे तुमच्या संपत्तीचं कार्ड भेटत असतं. कधी? 18 जानेवारी. एवढंच लक्षात ठेवा. हे कोणत्या अंतर्गत येतं? कारण की PMने किती केलेले आहेत? 65 लाख कार्ड हे केलेले आहेत, वाटप केलेले आहेत. म्हणून महत्त्वाचं आहे. हे कधी 65 कधी 18 जानेवारीला. एवढंच कामाचं आहे, बाकी काही कामाचं नाही. कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतं? पंचायत राज मंत्रालय. आर्थिक सर्वेक्षण 2023-24 नुसार आर्थिक वर्ष 24मध्ये वास्तविक GDP किती टक्के वाढला आहे? हे सांगा बरं, किती टक्के वाढला आहे? कमेंटमध्ये सांगा. सियाचीन ग्लेशियरमध्ये कार्यरत असलेल्या आर्मी एअर डिफेन्स कॉर्प्सच्या पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत? सुप्रिया सिटी. कोण आहे? सुप्रिया सिटी. आर्मी डिफेन्समध्ये आर्मी एअर डिफेन्स कॉर्प्स, आर्मी एअर डिफेन्स म्हणायचा, आर्मी एअर डिफेन्स. पहिली महिला कोण होती? ती पण सांगा. शिवा चौहान. नुकतेच रमन रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर उर्वशी सिन्हा यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानाबद्दल गेट्स कॅम्ब्रिज इम्पॅक्ट अवॉर्ड 2025. आता काय झालेलं आहे? गेट्स कॅम्ब्रिज इम्पॅक्ट अवॉर्ड 2025 हा किती जणांना भेटलेला आहे? 8 जणांना भेटलेला आहे. हा कुठं दिला जातो? लंडनमध्ये दिला जातो. त्यातले आपली एक आहे, आपली आहे उर्वशी सिन्हा. ही कुठली आहे? ही काय आहे? प्रोफेसर आहे. कुठले आहे? रमन इन्स्टिट्यूट. ही कुठली आहे? प्रोफेसर रमन रिसर्च इन्स्टिट्यूट. आणि हिला कशासाठी भेटलेलं आहे? हिला भेटलेलं आहे क्वांटम टेक्नॉलॉजीसाठी भेटलेलं आहे. क्वांटम टेक्नॉलॉजी. उर्वशी सिन्हा ही कोणत्या इन्स्टिट्यूटची आहे? रमन रिसर्च इन्स्टिट्यूट. आणि कशासाठी भेटलेलं आहे? क्वांटम तंत्रज्ञानासाठी भेटलेलं आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. फ्रान्सची रॉटिंग्स चॅलेंज इंटरनॅशनल ट्रॉफी जिंकणारी पहिला महिला अतिका मीर कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित आहे? ही कुठली आहे? जम्मू काश्मीरसाठी. कोण? अतिका मीर. पेरिस ग्रॅव्हिन म्युझियममध्ये कस्टमाइज सोन्याची नाणी देऊन सन्मानित केलेला पहिला भारतीय अभिनेता कोण आहे? शाहरुख खान. म्युझियममध्ये कस्टमाइज म्हणजे हे त्यांच्याच नावाचे, त्यांच्याच फोटो असलेले काय केले जातात? सोन्याचे शिक्के दिले जातात. संरक्षण मंत्रालयाने अलीकडे युद्धभूमी पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत रणभूमी दर्शन ॲप कुठे सुरू केलेले आहे? कुणी चालू केलेलं आहे? संरक्षण मंत्रालय. कोण आहे तिथे? आता काय झालेलं आहे? 15 जानेवारी. इथे काय झालेलं आहे? 77वा आर्मी दिवस सेलिब्रेट केलेला आहे, आर्मी डे. इथंच काय केलं आहे? एक ॲप लॉन्च केले. कोणी लॉन्च केले? संरक्षण मंत्रालय. कोण आहेत? राजनाथ सिंग प्लस पर्यटन मंत्रालय. कशासाठी? पर्यटन वाढवण्यासाठी केलेलं आहे लॉन्च. पर्यटन वाढवण्यासाठी आणि जे पण रणभूमीवर वीर पावले त्यांची काही करण्यासाठी हिस्ट्री लोकांना किंवा त्या प्लेसबद्दल लोकांना जागृत करण्यासाठी चालू केलेलं आहे. कोणती ॲप चालू केलेली आहे? भारत रणभूमी दर्शन. या ॲपमध्ये काय असणार आहे? 77 ठिकाणं असणार आहे. 77 ठिकाणं. त्या ठिकाणं जसं की सियाचीन असेल, तिथं काय झालं, जिथं किती वीरांनी म्हणजे कसं तिथं ते केलं, त्या जागेचं महत्त्व, हे सगळंच कशात असणार आहे? भारत रणभूमी ॲपमध्ये असणार आहे. कोणी लॉन्च केलेले आहे? कुठं लॉन्च केले? महाराष्ट्रामध्ये. कुठं? पुण्यामध्ये लॉन्च केलेले आहे. कोणी? संरक्षण मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालय. कोणी लॉन्च केलेले आहे? राजनाथ सिंग यांनी लॉन्च केलेले आहे. 2024मध्ये क्वाड देशाच्या वार्षिक नेतृत्व शिखर संमेलनाचे आयोजन कोणी केले? क्वाडची बैठक कुठं झाली?
होणार होती कुठं? भारतात होणार होती. पण झाली कुठं? USA मध्ये. भारतात कोणती होईल? पुढल्या वर्षाची होईल. म्हणजे 25ची भारतात होईल. 24ची कुठं झाली? हे झाली USA मध्ये. भारतातील पहिले जागतिक उद्यम जोखीम व्यवस्थापन केंद्र कुठं चालू केलेलं आहे? हे केलेलं आहे ओडिशामध्ये चालू केलेलं आहे. पुढला 85वे अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद कुठं सुरू झालेले आहे? हे पीठासीन अधिकारी म्हणजे काय? जे स्पीकर असतात ते. स्पीकर ह्याच्यात कोणते? राज्यसभेतले, विधानसभेतले यांचे काय झालेले? बैठक चालू झालेली आहे. ही बैठक कुठं होणार आहे? पटना बिहारमध्ये होणार आहे. पटना बिहार. उद्घाटन कोणी केलेलं आहे? उद्घाटन कोणी केलेलं आहे? लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांनी केलेलं आहे. ओम बिर्ला. तर 84वी बैठक कुठं झाली? 84वी बैठक ही मुंबईला झाली. यावर्षी 85वी बैठक कुठं झालेली आहे? ही पटनाला झालेली आहे. कुठं झालेली आहे? पटनाला झालेली आहे. आणि ती किती? 84वी झाली. 85वी कुठं? पटना बिहारमध्ये झालेली आहे. 2024मध्ये क्वाड देशाच्या आर्थिक नेतृत्व शिखर परिषदेचे आयोजन करणारा पहिला देश. हे दोन्ही पण क्वेश्चन झालेले आहेत आपले. पुढला प्रश्न बघू आपण. US वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स ह्यामध्ये भारताला किती स्थान आहे? भारताला 25वे स्थान आहे. एक नंबरला कोणता? USA म्हणजे किती कोणत्या राष्ट्रात किती जॉब येतील? इस्रोसाठी तिसरं लॉन्च पॅड कुठे प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे? हे कुठे केलेलं आहे? श्रीहरिकोटामध्ये केलेलं आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी नुकतेच 5व्या USA एम्बेसीचं कुठं चालू केलेलं आहे? बेंगळुरूमध्ये चालू केलेलं आहे. पुढला क्वेश्चन. जागतिक दर्जाचे पुरातत्व अनुभव संग्रहालयाचे नुकतेच उद्घाटन कुठे केलेलं? कुठे केलेलं आहे ह्याचं? तिथली हिस्ट्री माहीत होण्याचं आहे. वडनगर. वडनगर कुठं? गुजरातमध्ये. अलीकडे भारतीय लोकपालाच्या स्थापना दिन प्रथमच केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? 16 जानेवारीला केला आहे. 16 जानेवारी. कायदा कधीचा आहे? 2013चा आहे. जगातील सर्वात धोकादायक स्पायडर प्रजातीपैकी बिग बॉय अलीकडे कुठे सापडला आहे? बिग बॉय सापडलेला आहे ऑस्ट्रेलियामध्ये सापडलेला आहे. पुढला प्रश्न. अलीकडेच PM म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? नियुक्ती करण्यात आलेली आहे नृपेंद्र सिन्हा. स्थापना कधी झालेली आहे त्याची? 1 एप्रिल 1966. ICC अंडर-19 महिला T20 विश्वकप कुठं होणार आहे? वर्ल्ड कप कुठं होणार आहे? हा मलेशिया होणार आहे. त्याच्या अगोदरचं कुठं झालं होतं? साऊथ आफ्रिका. त्यामध्ये कोण जिंकलं होतं? भारत जिंकलं होतं. हरलं कोण होतं? इंग्लंड हरलं होतं. 21वा थर्ड एशियन चित्रपट महोत्सव नुकताच कुठे पार पडला आहे? हा झालेला आहे मुंबईला. अलीकडे डिसेंबर 2024साठी ICC पुरुष खेळाडू म्हणून कोणाची निवड झालेली आहे? कोणाची निवड झालेली आहे? जसप्रीत बुमराह आणि एनाबेन. एनाबेन कुठली? ऑस्ट्रेलिया. चला तर मग धन्यवाद.